जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. कालपर्यंत आपण मामासाहेब देशपांडे महाराजांच्या देवाचे द्वारी या हरिपाठातील अभंगाच्या याच्यावर निरूपण ऐकलं. आज आपण दुसरा जो अभंग आहे हरिपाठातला, चहुवेदी जाण षटशास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. या अभंगात 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे ही सर्व त्या विश्वव्यापी सत्ताधीश श्री हरीचेच वर्णन करून सांगत असतात. तरी पण ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातून लोणी काढून घेतात, त्याप्रमाणे त्या सर्व ग्रंथातील इतर सर्व निरर्थक गोष्टी बाजूला सारून हरिभक्तीचेच सार तेवढे निवडून घेतले पाहिजे. सर्व प्राण्यांचे अंतर्यामी जीवरूपाने नांदत असलेला तोच शिवस्वरूप कल्याणकारक श्रीहरी सर्वत्र सारखा भरून राहिलेला आहे, हे ध्यानात धरून राहा. आणि समजण्यास कठीण अशा वेदांत व्युत्पत्तीवर फार भर देऊ नका. हरीच्या अखंड स्मरणातच त्या वैकुंठ परमात्म्याची प्राप्ती आहे आणि त्या योगेच सर्वत्र भरून राहिलेले त्याचे स्वरूप समजून येते, असे मी ज्ञानदेव तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो. या दुसऱ्या अभंगात पहिल्या चरणात माऊली म्हणतात, चहुवेदी जाण षटशास्त्री कारण. यातील चहुवेदी जाण, यातील जाण या शब्दाचा अर्थ मंडळी समज असा लावतात, पण सूक्ष्मपणे बघू गेलो तर जाण याचा अर्थ येथे ज्ञान असा अभिप्रेत आहे, असे लक्षात येईल. याला पुरावा हवा असेल तर श्री संत तुकाराम महाराजांचाच आहे. ते आपल्या सुप्रसिद्ध अभंगात म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर. श्री महाराज म्हणतात की माझ्या मस्तकी माझे सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य यांनी जाणा म्हणजे ज्ञाता असा कर ठेवून मला योग्य वाट सापडून दिली. आता ज्ञाता कर म्हणजे काय, तर जेव्हा श्री गुरु परंपरेने आलेले ज्ञान स्वतः अनुभवून ते दुसऱ्यास देण्यास श्री गुरूंच्या आदेशानुसार जो पात्र असतो तोच ज्ञाता कर ठेवून इतरांना कृतार्थ करू शकतो. तो स्वतः ज्ञाता असून उपयोगाचे नाही, तर त्याला ज्ञाता कर ठेवून दुसऱ्यास कृतार्थ करता आले पाहिजे. म्हणजेच तो माऊलींच्याच भाषेत दाविताही असला पाहिजे. असे महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. म्हणूनच माऊलींनी आपल्या एका अभंगात जाणता दाविता विरळा एक असे म्हटले आहे. यामुळेच श्री तुकाराम महाराजांनी जाणा असा शब्द वापरून तेथील अनुभव सांगितला आहे. इतकेच काय, तर त्यामुळे श्री गुरूंकडून मलाही तो जाणतेपणा प्राप्त झाला असा अर्थ त्यांना यात अभिप्रेत आहे. हे कशावरून, तर त्यांच्याच एका अभंगात ते म्हणतात की सेवितो हा रस वाटितो आणि का. स्वतः ब्रह्मरस अनुभवून दुसऱ्यास
त्याच ब्रह्मरसाचे पान घडविता येते. यालाच जाणा हस्त म्हणजे ज्ञान व शक्तियुक्त कर हवा असतो. या सर्व विवेचनावरून लक्षात येईल की जाण म्हणजे ज्ञान, तेही अनुभवजन्य व परंपरेचे. मूळ वेद हे 4 भागात वाटले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. पुन्हा सोयीच्या दृष्टीने यजुर्वेदाने 2 भाग पडले, एक शुक्ल व दुसरा कृष्ण. त्याचप्रमाणे वेदांचे 2 भाग पडले, एक मंत्र व दुसरा ब्राह्मण. वेदातून कर्म, उपासना व ज्ञान असे हे 3 भगवत प्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत. माऊली यावर सांगतात, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे राणीवा, जो कहीची नोहे हे मदभावा, भरवसोनी आले. हे भगवंता, तुझे वाक्य म्हणजे तुझ्या निश्वासापासून जी वेदांची उत्पत्ती झाली, म्हणजेच निद्रिताचा गुरु, त्या वेदांचा अर्थ जर मूळ स्वरूपात न कळता वरवर शब्दज्ञानाने अगर वाच्यार्थाने लावून मला कळले असे म्हणणाऱ्याला काहीच कळले नाही हे माझ्या प्रत्ययास आले, हेच श्रुती सांगते. अविज्ञातम विजानंताम. कारण शब्दार्थ अगर वाच्यार्थ कळून जर तो अनुभवता आला नाही तर त्याचा उपयोग नाही. म्हणूनच श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्दज्ञाने केला नाश, साधनेही बुडविली. म्हणूनच या 4 वेदांचे ज्ञान अंगी मुरण्यासाठी, अनुभवण्यासाठी 6 शास्त्रे निर्माण करावी लागली. तेच माऊली सांगतात. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाती. काहीतरी हेतू व काहीतरी कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही व किती शास्त्राप्रमाणे असेल तरच न्याय ठरते.